सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे निवती बीचवरती. कारण की ते तुम्हाला माहिती आहे फेमस ते आहे लाईट हाऊस, म्हातारीची चूळ अँड ऑल. तर त्या ठिकाणी ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे सगळे. आता वाजलेत नाही म्हटलं तरी आता 9 वाजायला आलेत. तर आम्हाला ते 9चा टायमिंग 9 ते 10च्या टायमिंगमध्ये यायला सांगितलेलं. तर त्यानुसार आम्ही चाललो आता. सगळे ऑलरेडी तयारी करत आहेत. तयारी झाली की लगेच आपण इथून निघू आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी जाऊ. आणि आज आमची रात्रीची परत रिटर्नची तिकीट आहे कुडा टू ठाणे. तर आज घरीच जायचं आहे म्हणा. तर तो एक स्पॉट करून तो सगळं करून नंतर थोडासा रेस्ट करणं, बॅगा भरणं आणि घरी निघायला म्हणजे मामाकडे जाऊ. तिकडे बाईक सवयची आणि तिकडनं आम्ही जाऊ. पूर्ण व्लॉग पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो. काय जात अशा प्रकारे आपण चाललो आहे आता निवती बीचला. तर हां तर आपण तिथे जाऊन खूप अशी 10 to 12 प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण कसं बघतोय ते आपण व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू तुम्हाला. ते 10 to 10 आमचा आणि आज रात्री आमची परतीचा प्रवास पुन्हा चालू होणार आहे. आमची रात्री 9 वाजता ट्रेन आहे. मग आता पाहूया आपण कसं जायचं निवतीला. तर आता आम्ही आहे पाट गाव म्हणून पाटात. तर तिथून आम्हाला 11 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आम्ही तिकडे एका जागेवर बुकिंग केलेली आहे ऑलरेडी. तर आता तिथे त्यांचा कॉल त्याने आम्हाला लोकेशन सेंड केली आहे. तर तसं आम्ही बघत जाणार तिकडे. तर आम्ही तुम्हाला दाखवूच सगळं कसं जायचं आहे काय तुम्ही पाहू शकता. माझ्यासोबत आहे हा दर्शन गोसावी आणि आम्ही यांच्या गावाला गावच्या घरात आहोत. जाऊ. आमची मित्रमंडळी सगळी मागून येत आहेत. आम्ही जरा पुढे आलो आहे चुकून. आता आम्ही थांबतो त्यांच्यासाठी. येतील ते लोक बघू शकता. आमच्या मागून आमची पब्लिक येते अशी बघा. एक जण आता कसे येतील तुम्ही बघू शकता. तर येत आहे हे बघा. ही आमची दुसरी गाडी आहे तुम्ही बघू शकता. परत ही आधी आता आमची दुसरी गाडी. अजून एक गाडी आमची मागे आहे ती पण येऊ लवकरच. आता हे लोक पुढे जातील मग ती गाडी येईल मागून. बघा ही एक गाडी झाली आमची. अजून एक गाडी मागे आहे. ते लोक येत आहेत तुम्हाला दिसतच असेल. ते लोक खूप स्लो आहेत तर ते आम्हाला हे नाही करू शकत. तर गाईज आपण बघू शकता आता आलो आहे नाश्ता करायला. मध्येच थांबलो आपण. तर बाबू आपण पब्लिक बघू शकता. अखंड बाय बाय. नमस्कार सर. नमस्कार. आज व्हॅलेंटाईन डे. आपला माहिती आहे तुम्हाला 139 म्हणजे काय. 139 माझा नंबर आहे आणि मी आहे बॉस. चला बाय बाय. आम्ही अशी कांदा भजी खातो. चला येते कुठून गेले नको काय नाही. सो मित्रांनो, आमचा नाश्ता बिस्ता करून झालेला आहे. आता चाललं आहे निवती बीचवरती. खूप भूक लागलेली. दॅट्स वाय ते आपण निघतो आहे बघा. सगळ्यांनी नाश्ता करून झालेला आहे. ए आतो ना. चला आता ह्या रोडने सरळ जायचं आपल्या काकाच्या मार्गाला, काकाच्या घराच्या इथे. चला गाईस. सो आम्ही इथे पोचलेलो आहे बीचवरती. कोणता बीच आहे दादा? निवती बीचला पोचलो आहे आम्ही. सो मित्रांनो, आता फायनली आम्ही पोचलेलो आहेत. पाहू शकता मी आणि बाबा आधी सगळे झालेले. गाड्या अशा पार्क केल्या आहेत. आता आम्ही जाणार आहोत बोटीमध्ये बसून त्या स्पॉटला जिथे म्हातारीची चूळ अँड ऑल सगळं आहे. तर पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा हा व्ह्यू आहे इकडे निवती बीच. इथे त्यांची जेटी आहे. कुठे आहे
हे चल जाऊन पाणी घेऊन या. कुठे थांबायचं इथे? ठीक आहे चालेल. हे पाण्याची बाटली घेऊन आलो आम्ही. चला पाण्याची बाटली घेऊन मित्र बोलतो रेकमेंड करेन तर तुम्ही जात असाल तर 3-4 पाण्याची बाटली घेऊन जा, कारण की 3 तासाचा प्रवास असणार आहे. सो अडीच तासाचा प्रवास असणार आहे. सो नक्की आठवणीने घ्या, जेणेकरून पुढे हाल, कारण की बोटीवरती नाही आहेत त्या सुविधा. सो आता मी घ्यायला चालू इथे. थंड आहे का? थंड तसं नाही आम्हाला पाणी हवं होतं. थंड आहे. तुम्ही 3 द्या बाटल्या. ती आहे स्वर्गात आकाश गंगा. वास बघ माशीचा सगळा. इथे आमचा ग्रुप आहे. आय थिंक ह्यांचा आहे, त्यानंतर आपलं येईल. विकसित होतं आहे हळूहळू इथे, काय नाही काय चांगली गोष्ट. आधी तर कोण यायचंच नाही. त्या गोष्टी जेव्हा दिसायच्या नव्हत्या त्या म्हातारीची चूल, तर आता सगळं पर्यटन वाढतं हळूहळू इकडे. चांगली गोष्ट आहे, फक्त घाण करू नका. So, आमची बोट आलेली पाहू शकता बघा. ह्याला घेऊ, ह्याला उतर आधी. बाबू व्हिडिओ काढतो ना रे, तेवढं दाखवूया. 4 मिलियन हां मिलियन मधले व्ह्यू काय असेल ते दाखवूया. खायला आणलेलं आहे म्हणजे 3 तास 2-2.5 तास म्हटलं भूक लागणार. पाण्याच्या बाटल्या घेतल्या, तुम्ही पण खायला घ्या आलास तर नक्की. फक्त बघायला जाऊ नका, नंतर वांदे होणार तुमचे. ती बघा ही बोट आहे, ही नाही आपली, ही दुसऱ्यांची ती बोट आपली. नाही ना उडी बिडी मारशील एवढ्या होत्या तर येऊ देत, पूर्ण टेकू देत. बायो मोबाईल पडणार हातातून. रील काढतोय ना, रील काढ बाबा. रील खूप सारे काढ, कारण की दाखवायचे आपल्याला काय आपण जायचं. काय आलं हां स्टोरेज नाही तर राहू देत, मग काढ. सेम अँगल काढू नको. असं घ्यायला लागायची सिद्धीचा व्ह्यू, बाबूचा व्ह्यू. बघा आपली बोट आलेली आहे इथे, सर्व एक्साइटेड झालेले आहेत. आरी यारी 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 यारी. त्या लाकडावर पाय ठेवू नका, लाकडावर पाय ठेवू नका. हा जाऊ दे, अरे व्हिडिओ काढतोय तो, काढू दे. चल मंदार. तो बोलवतो तुला. अशा प्रकारे आम्हाला लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत, होऊ शकतं सर्वांनी घातलेले आहेत. काय बाय उलटे सुलटे, कारण गळ्याला फाशी मार. अरे तर तुला बघायचं चैन, तुझी चैन आवडली त्यांना. जरा फोटो काढा, चैन भेटेल का? फक्त फोटो काढतो. हां कोणाचे? माझे ना. चल मी बंद करतो, परत बोल. माहिती आहे मला कसं जे फगे कधी बोलत नाही ना पटकन. फगे बोलली म्हणजे माझं हेच झालं ते. फगे 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 ढेंगा टाटा 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 रामेश्वरा. काय काय फिशनी काय काय आहे? कुठला मासा? कॅट फिश वगैरे. आपल्याला आतमध्ये जायचं आहे का? अजून आतमध्ये जायचं आहे का?
आतमध्ये जायचं आहे का अजून? कुठे जायचं आहे? त्यानंतर पुढे स्टार्ट होणार? त्यानंतर स्टार्ट होणार? हां अच्छा ओके ओके गॉट इट. मध्ये की इकडे राईट अच्छा अच्छा लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. फुल खतरनाक मजा येणार आहे. साक्षी हाव हा फिलिंग नाईस. बघितलं एक्सप्रेशन नाही आहे पोरीला. पोरीला एक्सप्रेशनच नाहीत त्या. हे सगळे जॅकेट घातले ना पाठीत ते हे लाव मुद्रिका लाव बक्कल लावून ठेव. कशाला रिस्क घ्यायची आपण ना. बक्कल लावलेस ना जा पण चौकात जा. पुढे जातोय याला पुढे जाऊ देत काय रे. थोडं पुढे जाऊ देत चालेल. त्याला सांग त्याला पुढे जाऊ देत का. लहू धुमाळे आलचा. अरे लहू धुमाळे आलचा. अरे काया पलटवाल्यांचा. अरे काया पलटवाल्यांचा. बाय पण पागल येऊ असं करते. थांबा दादा थांबा. वाईड मध्ये घ्या वाईड मध्ये घ्या. ते बघ ना गाडी थांबव. मासे असतात ना हा ते एकत्र ग्रुपने चालत असतात. हा हा तो त्याच्यानंतर स्पॉट तयार होतो black. तुझं काय बाबू झूम करून काढ येईल तुझं. तो ते मग आम्ही येतो आणि ते फिशिंग ते जाळं मारतो त्याच्यावर मग ते जाळायला आपल्याला भेटतं असं विषय असतो. गेले गेले तू काय करत होता मग. म्हणजे जास्त बोटीचा आवाज आल्यानंतर ना घाबरून जातात सातत्य कळशीत कळशी. तेवढंच असेल असं नाही. पूर्ण आतमध्ये पर्यंत ना पूर्ण असा घोळका असतो गोल असं असं असतो. पूर्ण सर्कल केलेलं असतं. विमानावरचं विमानावर ते अंदाज लावला एक दोन ट्रेन असते त्या आतमध्ये पर्यंत 10-15 ट्रेन असे होऊन जातात. एवढं म्हणजे क्वांटिटीमध्ये तो असतो. तुम्ही जर पाहू शकता तुम्हाला दिसतंय का आय डोंट नो. तिकडे बघा तिकडे तो स्पॉट आहे म्हातारी तो लाईट हाऊस अँड ऑल. पुढे गेल्यावर या. पाहू शकता सगळं आरामात बघा. आपला हर्षचा मित्र आहे ओनर आहे तो इकडे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन मी तुम्हाला जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर. बाय शिटी मारून दाखव सर्वांना. तुझ्याला आहे बाबू जोरात मार. किती लोकांनी तोंडात घातले असेल. मी मुद्दामुळे ते चालतं नाही. अगं लोक कशा आणि खाली पडलेले असतात ते. आणि मी भूक कशी मानेन माहिती का अशी मी तोंडात पण नव्हतं घातली. मला वाटलं होतं येण्यासारखी घेशील तर शिट्टीसाठी जॅकेट खाली पडलेलं ते चालतं तुला. ते तुला उठतं तर अरे हे ते पाणबुड आहेत ते बदकासारखे असतात. त्याच्या खाली जातात डायरेक्ट सुप्प करून जातात. खाली लाटा हलवत नाही तो लाटा. नाहीतर राणीला त्या साईडला टाका. तू का असते माझ्या बहिणीच्या जोकवर. तुला बोलल्यावर ते काय पलट होते मग. ते लाईफ जॅकेट पण घाबरते तिला. कशाला असतं माझ्या बहिणीच्या जोकवरती तू. राणी लाईफ जॅकेट घाल. अगं हे करता येईल ना वरलं तिला लावून दे रे प्रॉपर. मी जाऊ पाठी मंदाला नको. मंदाला भीती वाटते सांगायला का आधी. तर बघा आता जवळ येत आहे. सागरे पाठी तोंड करा. तू कुठे झाला. तू थांब तिकडे. तू जवळच बस त्याच्या. सेलिब्रिटीला एवढं कोण करत नाही. अरे भाई बस काय तो हर्षचा मित्र आहे. बघायला गेला ना हा तिकडे आपण बघू शकतो समोर बघा आपल्या बोटीच्या ते रोंग दिसतंय बघा बिग साईज. हा त्याला बर्ड आयलंड म्हणतात. अरे ते नको घेऊ तू आता तू फक्त तशी घे. तुम्ही येताना बघितलं असेल बघा सिगल बलून पक्षी होते आपल्या तिकडे बसते बघा वगैरे पाण्यामध्ये. तुम्ही म्हणणार हे बदक कुठे जाऊ बदक असं वाटतं. बदक नाही ते आहे सिगल्स. तुम्ही म्हणणार आता हे दादा सिगलचं काय एवढं सांगतो. तर ह्याला सिगल बेड नाव कशाला पडलं कारण पूर्ण वर्ल्डमध्ये ना एकच ठिकाण असं आहे ते सिगलसाठी पूर्ण 100% सेफ आहे. ते म्हणजे हे त्यांना राहण्यासाठी त्यांना म्हणजे आपली अस्तित्व वाढवण्यासाठी अंडी देण्यासाठी नाहीतर सेफली जागा त्यांना राहण्यासाठी. आता पूर्ण सरकार सांगतं की बघायला गेला ना तर सिगल हे इकडचे पक्षी नाही. हा ते परदेशी काय म्हणायला लाखो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी इकडे येतात. कशाला तर आपले तादाद वाढवण्यासाठी अंडी देण्यासाठी असा विषय. सो
सारखी येते. सिंगल पॉईंट हा सिंगल पॉईंट आहे. काय हो इथे हा जो आहे ना आपण स्कुबा डायव्हिंगचा पॉईंट आहे. इथे जाऊन खाली हे करतात घेऊन जातात. बाबू ह्याचा व्हिडिओ काढ बाबा ह्याचा व्हिडिओ कर जाऊ काढला असं झूम नको करू. लेन्स शिफ्ट कर बाबा लेन्स शिफ्ट करत जा. प्रॉपर ॲड्रेस म्हातारीचं नाक हे बघ. हे नाक आहे का? आपण नवीन इन्व्हेंट करू. काढ म्हातारी दाखव ना ते म्हातारीचं नाक करू. झूम कर म्हातारीची नाक बघा. म्हातारीची नाक हे ते निळं पाणी काय आहे मित्रा? ऐकतच नाही माझं कोण. त्याला आवाज नाही येते. ब्रदर बंधू हा? हे बघा लाईट हाऊस. हे नवीनवाले का हे जुनं आहे पोर्तुगीज काळातलं आहे. कसं बघ ना त्याचं ढासाळ पूर्ण ढासाळ आहे. आपण जाणार आहोत ना सध्याचा हिडन प्लेस म्हणून ओळखला जातो. 2 रॉकचे म्हणून बोर्ड जाते ना हा तो वाला. आता आपण तिकडे जाणार. तिकडे आपली दिसते बघ लेफ्ट साईड. हा हा मध्ये हा हा ओके बाबू. सो मित्रांनो आता हिडन प्लेसला चाललो आहे. तिकडे ती बघा म्हणजे तो दोन तर नाही का व्ह्यू बघितला असेल असं 2 खडकांच्या मधून जायचा तो भारी वाटतं. तो वाला प्लेस आहे तिकडे चाललो आता आपण. मस्त दिसतंय का तुम्हाला? हां आता दिसेल तुम्हाला. बघा view आहे. इथे काय जास्त थांबता येणार पाणी नाही. बघ ना किती मस्त आहे यार. भारीच वाटतं एकदम. हा मला थांबता येणार नाही ना. दर्शन दर्शन थांबून शकत नाही. पळ 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 पळ. जॅकेट काढलं पाहिजे होतं बघा. राईट साईडला हां 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 बाबू दे बाबू दे. नाही मला वाटतंय बघ ना खतर नाही. एक नंबर वाटतंय. हा स्पॉट नाही बघितला मी इकडे. तू झालं तुझा जी इकडे हां